नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ए टू झेड पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। आजचा जो काही तुमचा लेक्चर राहणार आहे तो खूप महत्त्वाचा लेक्चर राहणार आहे, जो की राहणार आहे तुमचा बीजगणितावर। आता पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी तयारी करत असतील, ज्यांनी यांच्या अगोदर एक किंवा दोन भरती दिली असेल, त्यांना जर अनुभव जर असेल तर त्यांचे जे काही समजून घ्या बीजगणितामध्ये किंवा मॅथमध्ये जे काही त्यांचे मार्क्स कमी होत असतील ते मार्क जे काही असतील ते समजून घ्या अशा क्वेश्चनवर राहणार आहे। म्हणजे जे तुम्हाला वर्ग समीकरण म्हणा यांच्यावर जे काही क्वेश्चन विचारले राहते ते बऱ्याच मुलांचे प्रश्न काय होतात, चुकतात। म्हणजे विद्यार्थ्यांचा जर समजून घ्या रिझल्ट जर जात असेल, म्हणजे समजून घ्या तुमचे लेखीमध्ये तुम्हाला 90 गुण पडायला पाहिजे होते पण तुम्हाला 85 मिळालेले आहे। 5 गुण जे काही तुमचे समजून घ्या लेखीमध्ये कमी होत आहे ते जर समजून घ्या तुम्ही व्यवस्थित जर मुलांनी जर लक्ष जर दिलं असेल तर तो समजून घ्या तुमचा मराठीमध्ये एखादा क्वेश्चन असा राहतो जो शब्दार्थावर राहतो, वर्डिंग तुमची चुकलेली राहते। कारण की वर्डिंगवर की नाही सर्वात जास्त मेहनत करावी लागते, म्हणजे वर्डिंग बऱ्याच काही दिलेलं आहे तेवढं पाठ करणं आपल्याने शक्य होत नाही। एखादा असा क्वेश्चन राहतो की जो क्वेश्चन समजून घ्या तुमचा बुद्धिमत्तेवर राहतो, बुद्धिमत्तेचा जर समजून घ्या तुमचा लॉजिक वगैरे जर लागलेला असेल तर त्याचं उत्तर काय होतं लवकर निघून जाते तुमच्याने। पण समजून घ्या एखाद्या बुद्धिमत्तेचा क्वेश्चन असा राहतो की त्याचं काय लॉजिक वगैरे तुमच्याने लवकर लागला नाही तो क्वेश्चन शेवटपर्यंत तुमच्याने ते सॉल्व्ह होत नाही। आणि बीजगणित मध्ये वगैरे जर घेतो म्हटलं तर वर्ग समीकरणावर वगैरे किंवा एक चलातील जे काही रेषीय समीकरणे राहते त्यांचे फॉर्म्युले वगैरे मुलांना पाठ राहत नाही किंवा फॉर्म्युले कसे तयार झालेले हे सुद्धा त्यांना माहित राहत नाही। असे क्वेश्चन वगैरे जर दिले, इथे स्क्वेअर दिला असेल किंवा तिसरा घात जर दिला असेल तर हे क्वेश्चन की नाही मुलांना येत नाही। म्हणजे हा व्हिडिओ जो काही राहणार आहे याच्यामध्ये फॉर्म्युले तुमचे कसे तयार होतात, फॉर्म्युलांचा तुम्हाला वापर कशा पद्धतीने करायचा आहे, या सगळ्या गोष्टी की नाही मी बेसिक मध्ये तुम्हाला सांगणार आहे। जो काही तुमचा व्हिडिओ हा किती मोठा बनतो तेवढं सांगू शकत नाही, पण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा राहणार आहे। म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे। आणि सोबतच जेव्हा तुम्ही लेक्चरला बसता तेव्हा एक नोटबुक आणि एक पेन असायला पाहिजे तुमच्याजवळ, म्हणजे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगत असेल ते तुम्हाला काय करायचं आहे नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे। आता इथे एक्झाम्पल साठी मी तुम्हाला एक गणित दिलाय, इथे 3.1/4 मायनस 2.5/7 ब्रॅकेट दिलाय आणि ब्रॅकेटचा काय दिलाय तुम्हाला स्क्वेअर दिलाय, इथे मायनसचं चिन्ह दिलाय आणि इकडे पुन्हा तीच संख्या दिली आहे 3.1/4 प्लस 2.5 किती दिलाय तुम्हाला 7 आणि ब्रॅकेटचा काय दिलाय तुम्हाला स्क्वेअर दिलाय। आता इथे एक संख्या दिली आहे 3.1/4, ती संख्या तुम्हाला इकडे दिली आहे, इकडे 2.5/7, इकडे सुद्धा तुम्हाला 2.1/5 दिलाय, दोघांचाही तुम्हाला काय दिलाय स्क्वेअर दिलाय। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ज्या काही दोन संख्या दिल्या आहे आणि इकडे त्याच दोन संख्या दिलाय, दोघांच्या मधातली क्रिया कोणती आहे म्हटली तर तुम्हाला मायनसचं चिन्ह दिलाय आणि पुन्हा तुम्हाला ब्रॅकेटचं काय दिलाय स्क्वेअर दिलाय। म्हणजे ही जर तुम्ही संख्या जर घेतो म्हटलं तर या संख्येला तुम्ही असं म्हणू शकता की ही संख्या ए आहे म्हणून, म्हणजे ही संख्या तुमची काय राहणार आहे ए। ही जी दुसरी संख्या दिली याला तुम्ही बी घेऊ शकता आणि इथे दुसरी संख्या काय घेऊ शकता तुम्ही बी घेऊ शकता। इथे पहिले जे काही तुमचं ब्रॅकेट दिलंय याच्यामध्ये मायनसचं चिन्ह आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला प्लसचं चिन्ह दिलंय, फक्त तेवढा फरक राहणार आहे। आणि दोघांमध्ये जर म्हटलं तर दोघांमध्ये क्रिया काय राहणार आहे तुमची मायनसची राहणार आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता हा जो काही ब्रॅकेट दिलाय तुम्हाला, तुम्ही असं म्हणू शकता याला की ए मायनस बी याचा तुम्हाला स्क्वेअर दिलाय, इथे मायनस आहे तर मायनस, हा राहणार आहे तुमचा ए, इथे प्लस दिलाय तर प्लस आणि याचा काय दिलाय नंतर दिलाय तुम्हाला बी आणि याचा काय दिलाय तुम्हाला स्क्वेअर दिलाय। म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, इकडे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, दोघांची जर वजाबाकी जर असेल तर याचं उत्तर सरळ सरळ तुम्हाला 4ab लिहायचं आहे। सरळ सरळ उत्तर काय करायचं आहे तुम्हाला 4ab। आता हे 4ab कसे आले हे तुम्हाला मी सांगणारच आहे, फक्त शॉर्ट मध्ये असं म्हणणार आहे की तुम्हाला जर एक संख्या इकडे 30 संख्या दिली असेल, इकडे दुसरी संख्या म्हणजे बी, इकडे दुसरी संख्या बी, दोघांचा जर तुम्हाला स्क्वेअर दिला असेल आणि मधात जर तुम्हाला मायनसचं चिन्ह दिलं असेल त्याचं सरळ सरळ उत्तर काय करायचं आहे तुम्हाला 4ab लिहायचं आहे। 4ab म्हणजे तुम्ही लिहिणार आहे ते 4 गुणिला ए म्हणजे तुमचं राहणार आहे 3.1/4 म्हणजे 4×3 = 12, 12 आणि 1 किती 13, छेदमध्ये तुम्हाला दिले आहे 4, त्याच्यानंतर तुम्हाला 4ab, इथे काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहणार आहे। बी ची किंमत तुमच्याजवळ दिली आहे 2.5/7 म्हणजे 7 दुनी 14, 14 आणि 5 किती 19, छेदमध्ये किती राहणार आहे तुमचे 7 राहणार आहे, छेदमध्ये किती राहणार आहे तुमचे 7।
आता त्याच्यानंतर इथे ज्या काही तुमच्या संख्येने भाग जात असेल त्या संख्येने भाग देऊन द्यायचा आहे, कारण की इथे चिन्ह कशाचं म्हटलं तर मदत मी तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह दिलंय, म्हणजे तुम्ही भाग देऊ शकता. इथे 4 ने 4 ला भाग जाईल, 4 1 4, 4 1 किती 4. आता उरलेलं आहे तुमच्याजवळ, इथे तर तुमची कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. अंशामध्ये उरला आहे 13 गुणिला 19 आणि छेदमध्ये उरलेला आहे तुमचा 7, म्हणजे 13चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे तुम्हाला 19 सोबत. 13 गुणिला 9, 13 होणार आहे तुमचे 117, 117शी तुम्ही लिहिणार आहे 7, हातचे राहणार आहे तुमचे 11. 13 1 13, 13 आणि 11 किती राहणार आहे 24, आणि छेदमध्ये 7 गुणिला 1 म्हणजे किती 7. म्हणजे याचं उत्तर जर घेतो म्हटलं तर उत्तर राहणार आहे तुमचं 247, छेदमध्ये किती राहणार आहे 7. जे काही गणित तुम्हाला दिसायला कठीण वगैरे वाटते ते एकदम सोपं राहते. आता इथे मी हे 4 AB कसे आणले म्हटलं तर तेच तुमचे राहणार आहे की फॉर्म्युले कसे तयार झाले. सुरुवातीला बेसिक मध्ये जे काही मी तुम्हाला 5-6 फॉर्म्युले लिहून दिले आहेत ते फॉर्म्युले कोणत्या पद्धतीने तयार झाले हे जर तुम्हाला येत असेल तर फॉर्म्युले वगैरे पाठ करण्याची तुम्हाला आवश्यकता राहत नाही. आता हे फॉर्म्युले कसे तयार झाले, जर तुम्हाला फॉर्म्युले वगैरे जर तयार करता येत असेल तर समजून घ्या तुम्ही जे काही विद्यार्थी राहणार आहेत त्यांच्यापेक्षा 1 गुण म्हणजे समजून घ्या तुम्ही प्लस राहणार आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे असे गणिते येत नाही. याच्यामध्ये जर आणखी मी बऱ्याच पॉइंट मध्ये वगैरे जर संख्या लिहिलेल्या असत्या तर ते त्यांना काय गेलं असतं, कठीण गेलं असतं. आता सुरुवातीला हे फॉर्म्युले वगैरे कसे तयार झाले हे तुम्हाला समजून सांगतो मी. आता जो काही तुमचा पहिला फॉर्म्युला दिलाय तो राहणार आहे तुमचा a प्लस बी आणि ब्रॅकेटचा काय दिलाय तुम्हाला स्क्वेअर दिलाय. म्हणजे इथे पहिला फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे मी a प्लस बी आणि याचा तुम्हाला दिलाय स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ असा होतो, हा जो काही तुमचा ब्रॅकेट राहणार आहे या ब्रॅकेटचा गुणाकार किती वेळा राहणार आहे 2 वेळा. जसं एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इकडे 4चा जर स्क्वेअर दिला असेल तर तुम्ही उत्तर लिहिणार आहे 16. हे 16 कसे तयार झाले म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार आहे 4चा स्क्वेअर म्हणजे 4चा गुणाकार किती वेळा म्हणणार आहे तुम्ही 2 वेळा. म्हणजे 4 गुणिला 4 म्हणजे किती होणार आहे तुमचे 16. म्हणजे स्क्वेअर दिला असेल तर या संख्यांचा 2 वेळा गुणाकार राहणार आहे. सेम गोष्ट तुमची इथे सुद्धा लागू होणार आहे ती, म्हणजे यांचा गुणाकार तुम्ही 2 वेळा करणार आहे. म्हणजे मी लिहिणार आहे इथे असं की a प्लस बी याचा गुणाकार कोणासोबत राहणार आहे a प्लस बी याच्यासोबत. आता ब्रॅकेटचा गुणाकार तुम्हाला ब्रॅकेट सोबत दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सुरुवातीला a चा गुणाकार या ब्रॅकेट सोबत करावा लागेल. म्हणजे a चा गुणाकार तुम्ही a सोबत करणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा a चा गुणाकार कोणासोबत करणार आहे तुम्ही b सोबत. म्हणजे a चा गुणाकार या दोन्ही संख्येसोबत होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही b चा गुणाकार करणार आहे a सोबत आणि पुन्हा b चा गुणाकार कोणासोबत करणार आहे तुम्ही b सोबत करणार आहे. तर a चा गुणाकार जर a सोबत जर करतो म्हटलं तर a गुणिला a म्हणजे राहणार आहे तुमचा a स्क्वेअर. a चा गुणाकार a सोबत म्हणजे काय राहणार आहे a स्क्वेअर. आता a चा गुणाकार b सोबत म्हणजे इथे प्लस दिलाय, ही संख्या सुद्धा तुमची प्लसच आहे म्हणून इथे मी प्लस लिहिणार आहे. a गुणिला b म्हणजे राहणार आहे तुमचा ab. a गुणिला b म्हणजे काय राहणार आहे ab राहणार आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा b चा गुणाकार राहील a सोबत, म्हणजे b गुणिला a जर लिहितो म्हटलं तर तुमचा तयार होईल ab. ba जरी घेतो म्हटलं तरी ते सारखंच राहणार आहे. म्हणजे तुम्ही ab लिहित असेल किंवा ba लिहित असेल दोन्ही गोष्ट सारखंच राहणार आहे. म्हणजे a ची किंमत 2 जर घेत असेल आणि b ची किंमत जर तुम्ही 1 घेत असेल, 2 गुणिला 1 म्हणजे 2. इथे b ची किंमत तुम्ही 1 घेताय, गुणिला b ची किंमत 2 राहणार आहे. म्हणजे 2 गुणिला 1 किती राहणार आहे 2च राहणार आहे. त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, दोन्ही गोष्टी काय राहणार आहे सारख्याच राहणार आहे. इथे प्लस आहे तर प्लसचं चिन्ह घेऊन घेऊ आपण. b गुणिला b म्हणजे आता b चा गुणाकार b सोबत म्हणजे काय राहणार आहे प्लस मध्ये राहणार आहे तुमचा b स्क्वेअर. म्हणजे b गुणिला जर b करतो म्हटलं काय राहणार आहे b स्क्वेअर. आता इथे ज्या काही तुमचे चल वगैरे सारखे आहेत त्यांची बेरीज करून घ्या तुम्ही. इथे ab प्लस ab जर घेतो म्हटलं तर तुमचे 2 ab राहणार आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा पुढे लिहिणार आहे की इकडे a स्क्वेअर प्लस ab प्लस ab म्हणजे काय राहणार आहे 2ab प्लस काय राहणार आहे तुमचा b स्क्वेअर. याला जर सिक्वेन्स मध्ये जर लिहितो म्हटलं तर तुमचं तयार होणार आहे समीकरण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस काय राहणार आहे 2ab. म्हणजे मी तुम्हाला जो काही फॉर्म्युला दिला आहे इथे a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे तुम्ही 2ab, या पद्धतीने हा तुमचा फॉर्म्युला काय राहणार आहे तयार होणार आहे. हा पहिला फॉर्म्युला तुमचा या पद्धतीने तयार होईल. सेम पद्धत तुमची दुसऱ्या फॉर्म्युल्यासाठी राहणार आहे. जर समजून घ्या तुम्हाला दुसरा फॉर्म्युला समजून घ्या मायनस मध्ये जर दिला असेल मग इथे तुमचं चिन्ह राहणार आहे मायनसचं. म्हणजे इथे तुम्ही असं म्हणणार आहे
की ए मायनस बी आणि ब्रॅकेटचा काय दिलाय तुम्हाला स्क्वेअर, म्हणजे याचा गुणाकार किती वेळा होणार आहे 2 वेळा, म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही ए मायनस बी पुन्हा ए मायनस बी या 2 वेळा दोघांचा गुणाकार. सेम पद्धतीने तुम्हाला गुणाकार करायचा आहे. ए चा गुणाकार अगोदर ए सोबत, त्याच्यानंतर ए चा गुणाकार कोणासोबत होणार आहे बी सोबत, नंतर बी चा गुणाकार ए सोबत आणि पुन्हा नंतर बी चा गुणाकार कोणासोबत होणार आहे बी सोबत राहणार आहे. आता ए गुणिला ए म्हणजे तुमचा ए स्क्वेअर राहील, ए गुणिला मायनस बी म्हणजे मायनस ए बी होणार आहे, कारण की याच्या अगोदर तुमची प्लसचे चिन्ह होते, आता इथे मायनस आहे म्हणून मायनस लागणार आहे. मायनस बी गुणिला ए म्हणजे मायनस ए बी म्हणणार आहे तुम्ही, हा प्लस मध्ये आहे हा मायनस मध्ये आहे म्हणून मायनसचे चिन्ह लागणार आहे. मायनस बी गुणिला मायनस बी म्हणजे 2 जर मायनस मध्ये संख्या असेल आणि त्यांचा जर तुम्ही गुणाकार करत असेल तर तो गुणाकार तुमचा प्लस मध्ये येणार आहे, म्हणजे तुम्ही इथे लिहिणार आहे प्लस मध्ये काय लिहिणार आहे बी स्क्वेअर. आता याला जर सिक्वेन्स मध्ये जर लिहितो म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार आहे ए स्क्वेअर ही संख्या इथे प्लस बी स्क्वेअर, हे चल तुमचे सारखे आहे मायनस ए बी दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर मायनस 2 ए बी येणार आहे, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला या पद्धतीने तयार होणार आहे. जर मायनस ए बी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला असेल तर तुम्ही याला या पद्धतीने लिहू शकता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 ए बी. इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलाय ए मायनस बी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस काय म्हणणार आहे 2 ए बी म्हणणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकता. एकदम रट्टा मारण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला पाठ वगैरे करण्याची आवश्यकता नाही. व्यवस्थित जर समजून घेतो म्हटलं तर ते काय करणार आहे तुम्ही पेपरमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने जर गणित वगैरे जर येत असतील तर तुम्ही काय करू शकता त्याला सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर तुमचा तिसरा फॉर्म्युला कसा तयार झाला म्हटलं तर तुम्ही असं म्हणणार आहे, तिसरा फॉर्म्युला तुम्हाला काय दिलेला आहे इथे तुम्हाला पहिला फॉर्म्युला दिला आहे की ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी दिलेला आहे, इथे तुम्ही असं म्हणू शकता ए प्लस बी याचा स्क्वेअर. दुसरा दिलेला आहे तुम्हाला ए मायनस बी याचा स्क्वेअर आणि मध्ये तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे प्लसचं, मध्ये चिन्ह कोणतं दिलं आहे तुम्हाला प्लसचं. आता ए प्लस बी याचा स्क्वेअर तर तुम्ही ही तयार केलेला आहे आताच, ए प्लस बी याचा स्क्वेअर जर म्हटलं तर तुम्ही काय तयार केलेला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 ए बी, म्हणजे त्या फॉर्म्युल्याला मी जशीच्या तसं इथे लिहून घेतो. म्हणजे इथे म्हणणार आहे तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 ए बी. त्याच्यानंतर हा जो काही तुमचा फॉर्म्युला होता ए मायनस बी स्क्वेअर याला तुम्ही या पद्धतीने तयार केलेला आहे, म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस काय म्हणणार आहे 2 ए बी म्हणणार आहे. मधात तुमच्या दोघांचं प्लसचं चिन्ह होतं तर इथे मी प्लसचं चिन्ह लिहून घेतो व्यवस्थित. आता हे 2 फॉर्म्युले तुम्ही या पद्धतीने लिहिला, हा जो काही फॉर्म्युला होता हा इथे खाली लिहिलेला आहे आणि मायनसचा होता तिथे मी मायनसचा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. मधात मायनस प्लसचं चिन्ह होतं म्हणून प्लसचं चिन्ह घेतलेलं आहे. आता जे काही तुमचे चल वगैरे सारखे असतील त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होणार आहे. आता ज्यांचे चल सारखे आहे किंवा घात वगैरे सारखे असेल तर तुम्ही त्यांची बेरीज करून घेऊ शकता. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे ए स्क्वेअर दिलेला आहे, इथे ए स्क्वेअर दिलेला आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला ए स्क्वेअर दिलेला आहे. दोघांचं चिन्ह तुमचं प्लसचं आहे, म्हणजे तुमचं नंतर दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तुम्ही म्हणणार आहे 2 ए स्क्वेअर. किती म्हणणार आहे तुम्ही 2 ए स्क्वेअर. इथे बी स्क्वेअर दिलेला आहे, पुन्हा इथे सुद्धा तुम्हाला बी स्क्वेअर दिलाय, म्हणजे तुम्ही दोघांचं चिन्ह जर घेतो म्हटलं तर प्लसचं दिलाय, म्हणजे इथे प्लस मध्ये म्हणणार आहे तुम्ही 2 बी स्क्वेअर. त्याच्यानंतर तुमच्याजवळ शिल्लक आहे प्लस मध्ये 2 ए बी आणि इथे दिलाय तुम्हाला मायनस मध्ये 2 ए बी, म्हणजे एक संख्या तुम्हाला प्लस मध्ये दिली आहे आणि ती संख्या तुम्हाला मायनस मध्ये दिली आहे, म्हणजे त्याचं उत्तर 0 राहणार आहे. म्हणजे एक संख्या तुम्हाला प्लस मध्ये 4 दिली असेल, एक संख्या मायनस मध्ये 4, दोघांची बेरीज वजाबाकी किती येणार आहे 0, म्हणजे याचं उत्तर सुद्धा तुम्ही काय म्हणणार आहे 0 येणार आहे. किंवा ह्या दोन्ही संख्या जर म्हटलं तर दोन्ही संख्या काय राहणार आहे तुमच्या कॅन्सल, म्हणजे तुमचं उत्तर 0 राहणार आहे, कारण की ती संख्या तुम्हाला प्लस मध्ये दिली आहे पुन्हा ती संख्या तुम्हाला मायनस मध्ये दिली आहे. आता तुमच्याजवळ शिल्लक आहे 2 ए स्क्वेअर प्लस 2 बी स्क्वेअर. इथे जर तुम्ही कॉमन जर घेतो म्हटलं तर इथे सुद्धा 2 आहे आणि इथे सुद्धा 2 आहे, म्हणजे हे 2 तुमची कॉमन राहणार आहे. म्हणजे आणखी त्याला आपण शॉर्ट मध्ये करून घेऊ, इथे सुद्धा 2 आहे इथे सुद्धा 2 आहे, म्हणजे 2 कॉमन राहणार आहे. आणि आता तुमच्याजवळ शिल्लक आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे ए स्क्वेअर प्लसचं चिन्ह आहे तर प्लस आणि इकडे राहणार आहे तुमचा बी स्क्वेअर. म्हणजे
ए प्लस बी चा स्क्वेअर आणि इकडे ए मायनस बी चा स्क्वेअर दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर तुमचं उत्तर असायला पाहिजे दोन ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे तुम्ही बी स्क्वेअर. म्हणजे इथे फॉर्म्युला राहील तुमचा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर दोघांची जर तुम्ही बेरीज जर करतो म्हटलं तर तुमचा फॉर्म्युला म्हणजे शॉर्टमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की दोन तुमचे कॉमन राहणार आहे आणि ए स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे तुम्ही बी स्क्वेअर त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे लिहिणार आहे. तसा तुमचा तो तिसरा फॉर्म्युला तयार होणार आहे. आता जो काही तुमचा चौथा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये फक्त तुमचं जो काही प्लसचं चिन्ह होतं प्लसच्या जागेवर काय केलेलं आहे मायनसचं साइन दिलेलं आहे. आता ते मायनस म्हटलं तर काय फरक पडतो ते पाहून घ्या. इथे तुम्हाला दिलंय की इथे प्लसच्या जागेवर फक्त तुमचं काय राहणार आहे मायनसचं चिन्ह राहणार आहे. म्हणजे इथे घेणार आहे तुम्ही मायनस. याला तुम्ही त्याच पद्धतीने लिहिणार आहे की जो काही तुमचा हा फॉर्म्युला आता याला लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab याला लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab याला ब्रॅकेटमध्ये घेऊन घ्या आणि इथे मायनसचं चिन्ह आहे तर हा राहणार आहे तुमचं मायनसचं चिन्ह. म्हणजे याला पद्धतीने आपण लिहून घेऊ. आता याला पुढे कसं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर जो काही तुमचं मायनसचं चिन्ह आहे या मायनसच्या चिन्हाचं आतमधले जेवढे काही तुमचे अंक राहणार आहे किंवा जेवढ्या काही तुमच्या संख्या राहणार आहे त्यांच्यासोबत याचं गुणाकार होणार आहे. म्हणजे तुम्ही पुढे असं म्हणू शकता की मायनसचा गुणाकार जर ए स्क्वेअर सोबत जर करतो म्हटलं तर हा राहील तुमचा मायनस ए स्क्वेअर. मायनसचा गुणाकार प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा राहील तुमचा मायनस बी स्क्वेअर. मायनसचा गुणाकार मायनस सोबत म्हणजे इथे राहणार आहे प्लस आणि हे राहणार आहे तुमचे 2ab. हा जसेच्या तसा लिहिणार आहे तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab या पद्धतीने. आता जे काही तुमचे चल वगैरे सारखे असतील त्यांची बेरीज वजाबाकी पुन्हा होणारच आहे. आता इथे काय होणार आहे प्लस मध्ये तुम्हाला ए स्क्वेअर दिलाय आणि इकडे मायनस मध्ये ए स्क्वेअर दिलाय. ती संख्या प्लस मध्ये आणि ती संख्या मायनस मध्ये म्हणजे याचं उत्तर 0 राहणार आहे. म्हणजे ते कॅन्सल होऊन जाईल. प्लस बी स्क्वेअर दिलाय आणि इकडे तुम्हाला मायनस मध्ये बी स्क्वेअर दिलाय. ती संख्या प्लस मध्ये आणि ती संख्या तुम्हाला मायनस मध्ये म्हणजे याचं उत्तर सुद्धा काय राहणार आहे 0 राहणार आहे. त्याच्यानंतर उरलेला आहे तुमच्याजवळ प्लस मध्ये एबी आणि इकडे प्लस मध्ये एबी 2ab म्हणजे राहणार आहे तुमचे 4ab. म्हणजे फायनल उत्तर जर घेतो म्हटलं तर उत्तर राहणार आहे तुमचं 4 गुणिला ए गुणिला काय म्हणणार आहे तुम्ही बी. जे काही तुमचं पहिलं हे उदाहरण दिलं होतं याला मी सरळ सरळ 4ab तुम्हाला सांगितलं होतं. 4ab कसे आले म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने म्हणू शकता की ए प्लस बी चा स्क्वेअर आणि ए मायनस बी चा स्क्वेअर यांची जर तुम्ही वजाबाकी करत असेल तर त्याचं उत्तर काय राहणार आहे तुमचा 4ab राहणार आहे. आणि त्या दोन फॉर्म्युलांची जर तुम्ही बेरीज जर करत असेल तर त्याचं उत्तर काय राहणार आहे दोन ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे तुम्ही बी स्क्वेअर म्हणणार आहे. ह्याच्यामध्ये जो काही तुमचा शेवटचा फॉर्म्युला आहे तो शेवटचा फॉर्म्युला तुमचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिलाय. याला तुम्हाला फॉर्म्युलामध्ये दिलाय की ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिलाय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलाय तुम्हाला ए मायनस बी. आता ते कशा पद्धतीने होतो म्हटलं तर ते सुद्धा पाहून घ्या. आता याला तुम्हाला दिलाय की ए स्क्वेअर त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला मायनस बी स्क्वेअर. याला तुम्ही लिहिणार आहे की पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे ए मायनस बी. मी ज्या पद्धतीने तुम्हाला गुणाकार सांगितलाय शेवटपर्यंत त्याच पद्धतीने करायचं आहे कारण की तीच तुमची बेसिक राहणार आहे की कन्सेप्ट की या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे तुम्ही म्हणणार आहे की ए चा गुणाकार ए सोबत त्याच्यानंतर ए चा गुणाकार बी सोबत नंतर बी चा गुणाकार ए सोबत नंतर बी चा गुणाकार कोणासोबत बी सोबत. ए गुणिला ए म्हणजे राहणार आहे ए स्क्वेअर. ए गुणिला मायनस बी म्हणजे मायनस ए बी. बी गुणिला ए म्हणजे प्लस मध्ये म्हणणार आहे ए बी आणि त्याच्यानंतर म्हणणार आहे बी गुणिला मायनस बी म्हणजे मायनस बी स्क्वेअर. ही संख्या तुम्हाला मायनस मध्ये दिलाय पुन्हा ती संख्या तुम्हाला प्लस मध्ये दिलाय म्हणजे दोघांचं उत्तर 0 राहणार आहे. तुमच्याजवळ शिल्लक काय आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे ए स्क्वेअर इथे मायनस दिलाय मायनस काय म्हणणार आहे बी स्क्वेअर. या पद्धतीने हा तुमचा शेवटचा याच्यामध्ये जो काही तुमचा महत्वाचा राहील तो फॉर्म्युला दिलाय. सगळे तुमचे वर्ग स्क्वेअर वाले फॉर्म्युले दिलाय. जे काही तुमचा तिसरा घात किंवा घन वगैरे म्हणता त्याच्यावर वेगळा मी सेपरेट मध्ये व्हिडिओ बनवणार आहे. आजच्या मध्ये फक्त तुम्हाला जे काही स्क्वेअरवर किंवा या 5 सूत्रावर जे काही तुमचे गणित आतापर्यंत आयोगाने विचारले तेच गणित पहा. नंतर तुम्हाला याच्यावर पहिलं एक्झाम्पल दिलाय की 4.1/17 प्लस 17/69 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ते 4.1/17 मायनस 17 किती 69 त्याचा स्क्वेअर
म्हणजे इथे पहिली संख्या जर घेतो म्हटलं तर तुम्ही याला म्हणणार आहे ए, इथे प्लस आहे तर प्लस, आणि ही संख्या राहणार आहे तुमची बी याचा स्क्वेअर दिलाय, आणि इकडे राहणार आहे तुमचं ए मायनस बी याचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला दोघांची जर वजाबाकी जर घेतो म्हटलं, पहिला ए प्लस बी चा स्क्वेअर, दुसरा ए मायनस बी चा स्क्वेअर, दोघांची वजाबाकी म्हणजे उत्तर लिहायचं आहे तुम्हाला 4ab. आता हे 4ab कसे तयार झाले म्हटलं तुम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे समजून. आता 4ab जर घेतो म्हटलं तर तुमचं इथे उत्तर राहणार आहे 4 गुणिला ए ची किंमत राहील तुमची 17 चौक 68, 68 आणि 69, छेद मध्ये राहणार आहे 17 गुणिला बी ची किंमत दिलेली आहे तुम्हाला 17 छेद किती 69, ही राहील तुमची बी ची किंमत. इथे सुद्धा गुणाकार आहे, इथे सुद्धा गुणाकार आहे, म्हणजे तुम्ही अंश आणि छेद मध्ये भाग देऊ शकता. इकडे 17 17चा भाग जाईल 1 ने, 17 1 17, 17 1 17, इथे 69 1 69, 69 1 69. अंशामध्ये तुमच्याजवळ उरलेला आहे 4 गुणिला 1, म्हणजे इथे उत्तर किती राहणार आहे तुमचं 4. म्हणजे जर तुम्हाला या पद्धतीने गणित जर दिलं असेल आणि मधात जर तुमचं मायनसचं चिन्ह दिलं असेल तर सरळ सरळ अप्लाय करायचं आहे तुम्हाला 4ab, म्हणजे 4 गुणिला ए गुणिला काय बी, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे तुमचं 4. तर पहा तुम्हाला गणित दिलेलं आहे 753 गुणिला 753, म्हणजे याला जर ए जर घेतो म्हटलं तर हे राहणार आहे तुमचा ए स्क्वेअर, प्लस दिलेला आहे म्हणून इथे प्लस घेऊ आपण. 247 गुणिला 247, म्हणजे 247 ला जर बी घेतो म्हटलं तर ते राहणार आहे बी स्क्वेअर, मायनस दिलेला आहे म्हणून मायनस, हा ए होता आणि हा आहे तुमचा बी, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे ए बी. छेद मध्ये तुम्हाला दिलेला आहे 753 गुणिला 753 गुणिला 753, म्हणजे हा 3 वेळा दिलेला आहे, म्हणजे याला म्हणणार आहे ए चा घन. इथे प्लस आहे म्हणून प्लस लिहून घेऊ आपण. 247 गुणिला 247 गुणिला 247, म्हणजे तो राहणार आहे तुमचा बी चा घन. ए चा घन प्लस बी चा घन, तो फॉर्म्युला काय होतो म्हटलं तर तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे. ए चा घन प्लस बी चा घन बरोबर पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहणार आहे तुमचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी, मायनस मध्ये काय राहणार आहे ए बी. हा ए चा घन प्लस बी चा घनचा फॉर्म्युला तो राहणार आहे, म्हणजे आपण जर याला लिहितो म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी, हा पहिल्या ब्रॅकेट मध्ये, छेद मध्ये याला लिहितो म्हटलं तर या पद्धतीने लिहिणार आहे ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. आता इथे काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते. अंशामध्ये पहा तुम्हाला दिला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी, आणि छेदमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी, म्हणजे या दोघांचा फॉर्म्युलांचा जर भाग देतो म्हटलं तर 1 चा भाग जाणार आहे, म्हणजे तुमचा अंशमध्ये शिल्लक राहणार आहे 1 आणि छेदमध्ये शिल्लक राहणार आहे तुमचा ए प्लस काय बी, म्हणजे तुम्ही याला पुढे लिहिणार आहे 1 छेदमध्ये ए ची किंमत घेतलेली होती तुम्ही 753, म्हणजे ते 753 प्लस बी ची किंमत घेतलेली आहे तुम्ही 247, याला लिहून घ्या 1 छेदमध्ये 753 प्लस 47, 3 आणि 7 10 0, हातचा 1 5 4 9, हातचा 1 पुन्हा 0, 7 2 9 आणि किती 10, म्हणजे याचं शेवटचं जर उत्तर जर घेतो म्हटलं तर ते राहणार आहे तुमचा 1 छेदमध्ये किती राहणार आहे तुमचा 1000. हा राहील या पद्धतीने जे तुम्हाला घनवर दिलेला होता हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए चा घन प्लस बी चा घन देतो म्हटलं तर ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मायनस मध्ये काय राहणार आहे तुमचं ए बी राहणार आहे. एकदम शॉर्ट मध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले वगैरे जर व्यवस्थित तयार करता येत असेल तर हे गणित काय करू शकता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुन्हा याच्यावर तुम्हाला आणखी गणित दिलेलं आहे पुढे.
पहा, नंतर तुम्हाला गणित दिलेलं आहे 343 गुणिला 343 गुणिला 343, म्हणजे तुम्हाला एकच संख्येचा 3 वेळा गुणाकार दिलाय, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ए चा घन दिलेला आहे. मायनस आहे तर मायनस 113 चा गुणाकार 3 वेळा, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे बी चा घन दिलेला आहे. छेद मध्ये 343 गुणिला 343, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे की ए चा स्क्वेअर दिलेला आहे. प्लस आहे तर इथे प्लस करून घ्या. ही संख्या तुमची ए होती आणि 113 ला तुम्ही बी घेतलाय, म्हणजे ए गुणिला त्यांनी बी केलेला आहे, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे ए बी. इथे प्लस आहे तर प्लस 113 गुणिला 113, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे की बी चा वर्ग दिलाय, म्हणजे इथे म्हणणार आहे तुम्ही बी चा स्क्वेअर. आता ए चा घन मायनस बी चा घन काय होतो म्हटलं तर इथे फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. हा जो काय होता तुमचा प्लसचा होता, इथे ए चा घन मायनस बी चा घन बरोबर ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे ए बी. हा तुमचा मायनसचा फॉर्म्युला राहणार आहे. म्हणजे याला जर लिहितो म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार आहे की ए मायनस बी इकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे ए बी, आणि छेद मध्ये तुम्हाला दिलेला आहे की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस काय म्हणणार आहे ए बी. आता इथे काही नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहणार आहे. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला जर भाग देतो म्हटलं तर तुमचा एक चा भाग जाणार आहे. अंशामध्ये तुमच्याजवळ शिल्लक काय म्हटलं तर ए मायनस बी आणि छेदमध्ये तुमचा एक नाही लिहिला तरी चालते. ए ची किंमत तुम्ही घेतलेली आहे की 243 आहे, 243 नाही सॉरी 343. 343 इथे मायनस आहे तर मायनस घेऊन घ्या. बी ची किंमत दिलेली आहे तुम्हाला 113. या दोघांची जर वजाबाकी करतो म्हटलं 3 मधून 3 गेले उरले 0, 4 मधून 1 गेला उरला 3 आणि 3 मधून 1 गेला उरला किती 2, म्हणजे फायनल उत्तर राहणार आहे तुमचं किती 230. या पद्धतीने तुमचं हे तिसरं उदाहरण राहणार आहे. 19 गुणिला 19 प्लस 38 गुणिला 21 प्लस 21 गुणिला 21. जर 19 ला जर तुम्ही ए जर घेत असेल तर याला असं लिहिणार आहे ए स्क्वेअर, इथे प्लस आहे तर प्लस. हे जे काही 38 दिलाय याचा अर्थ होतो 2 गुणिला 19, म्हणजे याला लिहिणार आहे तुम्ही 2a. इथे 21 ला तुम्ही घेणार आहे बी, कारण की 21 गुणिला 21 म्हणजे तुम्ही 21 ची किंमत बी घेणार आहे. म्हणजे इथे हा जर बी असेल तर इथे प्लस जसेच्या तसा बी गुणिला बी म्हणजे राहणार आहे तुमचा बी स्क्वेअर. याला समोर लिहून घेतले तरी चालणार आहे तुमचं. इकडे छेद मध्ये दिलाय 41 गुणिला 41. आता 41 म्हणजे छेद मध्ये तुमचा ए राहणार आहे. 41 छेद मध्ये काय राहणार आहे ए, म्हणजे इथे राहणार आहे तुमचा ए स्क्वेअर, इथे मायनस. इथे हा जो काही तुमचा 21 गुणिला 21 दिलाय याला वाटल्यास तुम्ही प्लस मध्ये लिहू शकता की बी स्क्वेअर आहे. याला वाटल्यास शेवटी लिहून घ्या, मायनस आहे तर मायनस. जे 41 आहे हा तुमचा ए होता आणि इथे जो काही 42 आहे हे 41 ची दुप्पट दिली आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 2ab. काय लिहिणार आहे तुम्ही 2ab. मग आता इथे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दिलाय हा बी स्क्वेअर वाटल्यास समोर लिहून घेतलं तरी चालते. तुम्ही इकडे म्हणणार आहे तुम्ही बी स्क्वेअर प्लस म्हणणार आहे 2ab, म्हणजे इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस काय म्हणणार आहे तुम्ही 2ab. हा फॉर्म्युला कशाचा आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे हा याचा ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी याचा स्क्वेअर आणि छेद मधला म्हटलं तुम्ही ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी याचा स्क्वेअर. मग इथे तुम्ही शॉर्ट मध्ये असं लिहू शकता की ए प्लस बी याचा स्क्वेअर आणि ए मायनस बी याचा स्क्वेअर. ए ची किंमत अंशामध्ये घेतलेली आहे तुम्ही 19. ए ची किंमत तुम्ही ब्रॅकेटमध्ये घेतलेली आहे किती 19. 19 प्लस आहे तर इथे प्लस आहे तर प्लस. बी ची किंमत घेतलेली आहे 21 याचा स्क्वेअर घ्या वाटल्यास. इथे छेदमध्ये तुम्ही ए ची किंमत घेतलेली आहे 41, इथे प्लस आहे तर प्लस आणि बी ची किंमत तुम्ही छेदमध्ये सुद्धा घेतलेली आहे किती 21. इथे मायनस आहे सॉरी, इथे मायनस घेऊन घ्या. आता 19 प्लस 21 जर करतो म्हटलं तर याची उत्तर राहणार आहे 40. याचा स्क्वेअर करून घ्या. छेदमध्ये 41 मधून 21 गेले तर उरले 20. याचा स्क्वेअर घेतला तरी चालते. स्क्वेअर स्क्वेअर दोन्ही ठिकाणी दिलाय, म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता की 40 छेदमध्ये 20 आणि याचा स्क्वेअर 20 एक 20, 20 दोन्ही 40, म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे तुम्ही 2 चा वर्ग बरोबर किती राहणार आहे 4. म्हणजे फायनल उत्तर जर याचं घेतो म्हटलं तर याचं उत्तर राहणार आहे 4. पुन्हा याच्यावर तुम्हाला
दुसरं उदाहरण दिलंय ते सुद्धा पाहून घ्या. दुसरं तुम्हाला उदाहरण दिलंय x प्लस वाय याचा तिसरा घात छेदमध्ये x प्लस वाय याचा काय राहणार आहे दुसरा घात. आता x प्लस वाय ब्रॅकेटचा तिसरा घात दिला, याचा अर्थ होतो की याचा गुणाकार 3 वेळा करणार आहे तुम्ही, म्हणजे x प्लस वाय आणि इकडे x प्लस काय म्हणणार आहे तुम्ही y 3 वेळा, आणि इकडे छेदमध्ये स्क्वेअर दिलाय म्हणजे 2 वेळा गुणाकार x प्लस वाय, इकडे म्हणणार आहे x प्लस किती y. मग हा इथे गुणाकाराची क्रिया आहे, ब्रॅकेट ब्रॅकेट म्हटलं तर गुणाकार राहणार आहे, याने या स्क्वेअरला भाग द्या, या स्क्वेअरने या स्क्वेअरला भाग द्या, शिल्लक राहणार आहे तुमचा काय x प्लस वाय, हे असं याचं उत्तर असायला पाहिजे. नंतर याच्यावर तिसरं उदाहरण दिलेलं आहे, जे की तुमचं शेवटचं उदाहरण राहील याच्यावर. 53 छेदमध्ये 2 गुणिला 26.5 नंतर गुणिला 106 छेदमध्ये 4 नंतर -33 छेदमध्ये 2 गुणिला 66 छेदमध्ये 4 गुणिला 16 पॉइंट किती 5 असं अंश राहील तुमचा, आणि छेदमध्ये तुम्हाला दिलेला आहे, छेदमध्ये तुम्हाला दिलेला आहे 53 छेदमध्ये 2 गुणिला 106 छेदमध्ये 4 प्लस 106 छेदमध्ये 4 राहील गुणिला 16 छेदमध्ये 5 प्लस 66 छेदमध्ये 4 प्लस 66 छेदमध्ये 4 गुणिला म्हणणार आहे तुम्ही 16 छेदमध्ये 5 असं तुम्हाला उदाहरण दिलं आहे. आता पहा, जे काही पहिल्या 3 संख्या दिल्या आहेत 53 छेदमध्ये 2 गुणिला 26 छेदमध्ये 5 गुणिला 106 छेदमध्ये 4, या 53 छेद 2 ला जर 2 ने जर भाग देतो म्हटलं तर उत्तर पहा तुमचं 53 छेदमध्ये 2, बेदुनी 4 उरला 1, बेसक 12 उरला 1 आणि बेपंच 10, म्हणजे याचं उत्तर येत आहे 26.5, म्हणजे याची किंमत 26.5 राहणार आहे. याला जरी भाग देतो म्हटलं 106 छेदमध्ये किती 4, 4 दुनी 8 उरले 2, 4 सक 24 उरला 2, 4 25, म्हणजे याचं उत्तर सुद्धा 26.5 निघत आहे. म्हणजे त्या तिघांची किंमत एकच राहणार आहे, म्हणजे तो ए राहील, आणि या तिघांची किंमत एकच राहणार आहे, म्हणजे ते राहणार आहे बी. म्हणजे याला वर लिहू शकता तुम्ही की ए चा घन मायनस आहे तर मायनस बी चा घन छेदमध्ये या तिघांची किंमत सारखीच राहणार आहे. म्हणजे तुम्ही इथे म्हणणार आहे की हा जर ए असेल तर तुम्ही याला लिहिणार आहे ए स्क्वेअर, प्लस आहे तर प्लस हा ए, आणि 16 पॉईंट किती दिलाय तुम्हाला 5, म्हणजे हा तुम्हाला बी दिलाय, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे प्लस ए बी, इथे तुम्हाला दिलाय प्लस ए बी चा गुणाकार झाला प्लस हा 66.4, म्हणजे याचं उत्तर 16.5 येणार आहे. 66 छेदमध्ये 4, 4 1 4 उरले 2, याच्यावर 26, 4 सक 24 उरले 2, 4 25, म्हणजे 16.5 येणार आहे. म्हणजे तो राहणार आहे तुमचा बी स्क्वेअर, म्हणजे तुम्ही याला लिहिणार आहे बी स्क्वेअर. अशा पद्धतीने या फॉर्म्युला मध्ये बसणार आहे. याला ए चा घन मायनस बी चा घन इथे दिलाय तुम्हाला, ए चा घन मायनस बी चा घन, याला लिहिणार आहे तुम्ही ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी लिहिणार आहे, आणि छेदमध्ये तुम्हाला हा दिलेलाच आहे की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला दोन्ही सारखीच राहणार आहे, म्हणजे दोघांना एकमेकांना भाग जाणार आहे. उरला तुमच्याजवळ ए मायनस बी, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे अंशातनी ए मायनस बी. मग ए ची किंमत तुमच्याजवळ किती होती 26.5, 26.5 मायनस बी ची किंमत आहे तुमच्याजवळ 16.5, 16.5 0.5 26 मधून 16 गेले, उरले किती तुमच्याजवळ 10. मग याचं उत्तर जर घेतो म्हटलं तर शेवटचं उत्तर राहणार आहे तुमचं 10. नंतर तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की 32,842 गुणिला 32,842, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ए चा त्यांनी स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे इथे लिहून घेणार आहे तुम्ही ए स्क्वेअर, मायनस आहे तर मायनस 17,158 गुणिला 17,158, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे बी चा स्क्वेअर दिलेला आहे, छेदमध्ये
ही ए संख्या होती आणि ही संख्या बी होती, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे ए, इथे मायनस आहे तर मायनस, इथे म्हणणार आहे बी. आता हा जो काही फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याला या पद्धतीने लिहिणार आहे तुम्ही. पहिला ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे तुम्ही ए मायनस बी. छेदमध्ये दिलेलं आहे तुम्हाला ए मायनस बी. ए मायनस बी आणि ए मायनस बी हे दोन्ही काय राहणार आहे तुमचे, कॅन्सल होईल, म्हणजे एकने भाग जाणार आहे, त्यांना भाग जर देतो म्हटलं तर. आणि इकडे शिल्लक राहणार आहे तुमचा ए प्लस बी. छेदमध्ये एक नाही लिहिला तरी चालते. ए प्लस बी म्हणजे ए ची किंमत होती तुमच्याजवळ 32,842 प्लस दिलेला आहे 17,158. आता दोघांची बेरीज किती होते पाहून घ्या. 8 आणि 2 10, 10शी 0, हातचा 1. 5 आणि 4 9 1 10, 10शी 0, पुन्हा हातचा 1. 1 आणि 8 9, हातचा 1 जो काही होता तुमचा 10, 10शी 0, पुन्हा हातचा 1. 7 आणि 2 9 1 10, 10शी 0, पुन्हा हातचा तुमचा 1. 3 आणि 1 4, 4 आणि जो हातचा होता तो 1 राहणार आहे तुमचा 5. म्हणजे याचं उत्तर राहणार आहे तुमचं 50,000, जो काही तुमचा शेवटचं उत्तर राहणार आहे. बीजगणितावर जर घेतो म्हटलं तर फॉर्म्युल्यावर तुम्हाला स्क्वेअरवर फक्त हे तुम्हाला बेसिक मी काही 5-6 उदाहरणं सांगितलेली आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला फॉर्म्युले वगैरे कसे तयार होतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. जो काही व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जे काही जुने विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी एकदम महत्वाचं राहणार आहे. फॉर्म्युले कसे तयार झाले आणि त्यांचा वापर वगैरे कसा तयार करायचा आहे ह्या गोष्टी त्यांना समजतील. आणि जे काही नवीन वगैरे विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही तुमचे माझे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला बीजगणितमध्ये, बुद्धिमत्तेमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये कोणत्या चॅप्टरवर व्हिडिओ वगैरे पाहिजे असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा. आजच्यासाठी हा लेक्चर इथे थांबू. जय हिंद.